नमस्कार, मी मिलिंद पंढरीनाथ भिरू, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रक्टर, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ येथून आपल्यासाठी नवीन डेमो घेऊन आलेलो आहे। तो आहे कॅपॅसिटरची ओळख आणि त्याची टेस्टिंग। अशा पद्धतीने आपल्याला हा आजचा डेमो पूर्ण करायचा आहे। तर त्यासाठी लागणारं एक महत्त्वाचं साहित्य म्हणजे कॅपॅसिटर घेतलेला आहे। तो इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे आणि त्याची टेस्टिंग कशी करतात किंवा तो चालू आहे की बंद आहे हे आपण कसं तपासतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर त्यामध्ये हा हेवेल्स कंपनीचा मी 2.5 मायक्रोफॅरेडचा एक कॅपॅसिटर घेतलेला आहे। तो चेक करायसाठी आपल्याला तो चालू आहे की बंद आहे हे बघण्यासाठी आपल्याला सिंगल फेज सप्लायची आवश्यकता लागणार आहे। तर इथे मी हा बोर्ड घेतलेला आहे। यामध्ये सिंगल फेज सप्लाय 230 वोल्टचा AC सप्लायचा बोर्ड मी इथे घेतलेला आहे। त्याची या कॅपॅसिटरची टेस्टिंग कशी करतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे। त्यापूर्वी ह्या कॅपॅसिटरमध्ये हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर आहे। हा आपल्याला 2.5 मायक्रोफॅरेड या एककामध्ये आपण त्याला मोजतो आणि हा इलेक्ट्रोलाइट कॅपॅसिटर हा 2.5चा सीलिंग फॅन करता याचा आपल्याला उपयोग होतो। तर कॅपॅसिटर हा सीलिंग फॅनमध्ये का लावतात? कॅपॅसिटर हा एक प्रकारचा इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करून ठेवणारा डिव्हाइस आहे, जेणेकरून तो इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो आणि स्टोअर केलेली जी एनर्जी आहे ती परत डिस्चार्जिंगच्या वेळेस फॅनला देतो। अशा पद्धतीने या कॅपॅसिटरचं कार्य असतं। तर तुम्हाला मी आता हा कॅपॅसिटर चालू आहे की नाही तो कसा चेक करायचा ते मी सांगणार आहे। तर इथे आपण सिंगल फेज सप्लाय घेतलेला आहे। आता आपण काय करू, हे बटन ऑन करू। बटन ऑन केल्यानंतर कॅपॅसिटरच्या ज्या 2 वायरी आहेत त्या 2 वायरी काही क्षणासाठी आपल्या फेज आणि न्यूट्रलशी मी त्या टाकणार आहे आणि स्विच हा ऑन करणार आहे। आता मी हा स्विच ऑन केलेला आहे आणि काही सेकंद तो तसाच सप्लायशी कनेक्ट ठेवलेला आहे। आता कॅपॅसिटरला सप्लाय मिळत आहे। काही सेकंदानंतर सप्लाय बंद करून मी कॅपॅसिटर बाहेर काढणार आहे आणि तो आता चेक करणार आहे। तर ह्या 2 वायरी ज्या आहेत ह्या एकमेकाला शॉर्ट केल्यानंतर असा स्पार्क झाला म्हणजे आपला कॅपॅसिटर हा वर्किंग कंडिशनमध्ये आहे असे आपल्याला समजते आणि तो चांगल्या पद्धतीत कार्य करू शकतो। जर तो आपण सप्लायला जोडला तर तो चांगल्या पद्धतीनं कार्य करू शकतो। आणखी एक वेळ मी आपणास ते करून दाखवणार आहे। स्पार्क झाला म्हणजे आपला कॅपॅसिटर हा चालू आहे असे आपण समजतो। आता हा चांगल्या पद्धतीने स्पार्क झालेला आहे म्हणजेच हा कॅपॅसिटर आपला चालू कंडिशनमध्ये आहे।